महाविकास आघाडीचं जागा वाटप हे जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। मवियाकडनं जागा वाटपाचे 2 फॉर्म्युले तयार असल्याची माहिती सध्या समोर येते। तर महाविकास आघाडीचं जागा वाटप हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे आणि 2 फॉर्म्युले आता समोर येतात। वंचित आघाडीसह आणि वंचित आघाडी शिवाय असे हे 2 फॉर्म्युले आहेत। वंचित न आल्यास ठाकरेंची सेना ही 22, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी 10 जागा लढणार आहेत। तर त्याचबरोबर दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये जर का वंचित सोबत आली तर ठाकरेंची शिवसेना ही 20, 15 आणि 9 आणि 4 अशा फॉर्म्युल्यावरती आपल्याला या निवडणुकीमध्ये उतरताना बघायला मिळेल। महाविकास आघाडीला वंचितला सोबत घेतल्यास 20, 15, 9 आणि 4 यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा, काँग्रेस पक्षाला 15 जागा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 9 जागा आणि वंचितला 4 जागा यामध्ये द्याव्या लागतील। तर हे दोन्ही फॉर्म्युले जे सध्या चर्चेत आहेत ते नेमके कसे असतील हे आता आपण बघूयात। पहिला फॉर्म्युला ठाकरेंची शिवसेना 22 जागा वंचित शिवाय, त्याचबरोबर काँग्रेसला या ठिकाणी 16 जागा मिळतील जर का वंचित सोबत आली नाही तर। वंचित शिवायचा फॉर्म्युला आपण बघतोय तर राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा यामध्ये सुटतील। तर या 2 खरं तर फॉर्म्युलांवरती सध्या विचार सुरू असल्याचं कळतंय। 2 फॉर्म्युले हे अंतिम झाल्याचं कळतंय आणि याच विषयी अधिक बोलण्यासाठी चेतन सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, फॉर्म्युलांवरती खरं तर मागच्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहेत। आत्ता प्रामुख्यानं हे 2 फॉर्म्युले समोर आलेले आहेत। काल प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीच्या व्यासपीठावरती दिसले होते, त्यानंतर नेमकी काय चर्चा आहे? आंबेडकर इन आहेत की आउट आहेत? कुठला फॉर्म्युला जास्त आश्वासक वाटतोय? चेतन, ज्या गोष्टीची चर्चा चालू आहे ते म्हणजे प्रकाश आंबेडकर हे इन आहे की आउट आहे महाविकास आघाडीला देखील माहित नाही। कारण असं आहे की ज्या 4 जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे, या 4 जागांच्या प्रस्तावावर उत्तर मात्र अद्यापही प्रकाश आंबेडकर यांनी दिलं नाहीये। त्यांना कदाचित अधिक जागांची त्यांची मागणी असेल, त्यामुळे कदाचित महाविकास आघाडीने बहुतेक 2 फॉर्म्युले बनवले असल्याची माहिती आपल्याकडे येत आहे। त्यातील 4 जागांचा प्रस्ताव नाही पटला तर 22। बरोबर चेतन, त्यामुळे अद्यापही महाविकास आघाडीचा फॉर्म्युला नेमका कुठला असणार, वंचितच्या सोबतचा असणार की वंचितच्या शिवायचा असणार हे स्पष्ट होत नाहीये आणि जोपर्यंत आंबेडकर काही भूमिका मांडत नाही तोपर्यंत हे स्पष्ट होऊ शकणार नाहीये। धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषण।